सो हाय गाईज, आम्ही करणार होतो हुळा पार्टी. त्यासाठी सगळ्यांनी लाकडं गोळा करत होते. गावाला आलं की मज्जाच मज्जा असते हुळा पार्टीची. आमची चिल्लर पार्टी अख्खी लाकडं गोळा करत होती. सगळे लाकडं गोळा करत होते. वरून माझ्याकडनं लाकूड पडलं म्हणून मी फेकून दिलं, परत त्याने दिलं. माझ्या मावशीची मुलगी तर एक कलाकारच आहे. तसं म्हटलं तर गावाला एक वेगळीच मज्जा असते. सगळे भावंड एकत्र जमतात आणि खूप मज्जा करतो. आमच्या चिल्लर पार्टीमध्ये खूप विचित्र कलाकार आहेत. आम्ही खूप हॅप्पी होतो. खूप मज्जा आली आम्हाला. ते लाकडं गोळा केले आहे. माझे बहीण भाऊ मला गावाकडची भाषा शिकवत होते, कारण गावाकडं फाट्या बोलतात आणि शहरामध्ये लाकडं बोलतात. त्यामुळे मी लाकडच बोलले होते. माझ्या मामाच्या मुलीला तर इतकी उत्सुकता होती की ती सगळ्यांना बोलत होती उळा खायला. माझ्या बहिणीने खूप लाकडं घेतले होते, तिला पुरतच नव्हते, अजून घेत होती ती. प्रत्येकाच्या घरात विचित्र कलाकार असतो, तसंच आमच्या घरात सगळेच आहेत. चला तर उळा करायला जाऊ. माझ्या बहिणीकडून फाटी पडली तर ती उचलत होती. घराच्या समोरून जात होतो. खूप मज्जा आली. आमची चिल्लर पार्टी अशी आहे की कोणी कोणाला सोडूनच जात नाही, सगळे सोबतच जातात. खूप मज्जा येत होती. गावाकडची मज्जा एक वेगळीच असते. आम्ही चाललो होतो वावरामध्ये उळा करण्यासाठी. वरून माझ्या बहिणीला काय झटका आला माहीत नाही, पण मला तिने धक्का मारला. एक विचित्रच कलाकार असतो आमच्या भावंडामध्ये. आम्ही विचार करत होतो लाकडे कुठे ठेवायचे. शेवटी एका जागेवर ठेवले आणि सगळं आवरून घेतलं. सगळे लाकडं ठेवल्याच्या नंतर माझ्या भावाला एक काट्याचं लाकूड सापडलं आणि तो आम्हाला बोलत होता की हिम्मत असेल तर याच्यावर बसून दाखवा. आम्ही हसलो. आमच्यामध्ये हिम्मत नव्हती, त्यामुळे आम्ही बसलो नाही. माझ्या बहिणीला माझ्याकडून चुकून लाकूड लागलं. ती एवढी कलाकार आहे की रडायचं नाटक करत होती. माझी मामाची मुलगी सगळ्यांना उळा खायला बोलवत होती. फायनली छोटे छोटे लाकडं आम्ही आणून ठेवले होते. चला आता हरभरा आणायला. आम्ही हरभरा आणायला जात होतो. मम्मी आम्हाला बोलली की हळूहळू चाला. माझी बहीण तर कासवाच्या पायानेच चालत होती. आम्ही सगळेजण खूप हॅप्पी होतो. शेवटी आम्हाला तिला ओढतच न्यावं लागलं. एक विचित्रच कलाकार आहे. शेतातला हरभरा इतका सुंदर दिसत होता, पण आम्हाला गावाला लेट झाल्यामुळे हरभरा सगळा वाळून गेला होता. मम्मी त्याला पहिलं सांग. धपाटा घालू काय? ओके. बहिणीला मस्करी सोडून काही येतच नव्हतं आणि आम्ही आता हरभरा उपटला आणि निघणारच होतो. माझ्या मामाची मुलगी तुम्हा सगळ्यांना हरभरे दाखवत आहे. ताजा ताजा आणि गावरान हरभरा इतका छान दिसत होता. मला तर उपटावा कसा तेच येत नव्हतं. फायनली आम्ही हरभरा घेतल्याच्या नंतर आम्हाला एक फोटो काढायचा होता. ये हमरा है, ये हमरा है, हरभरा है. आता चला आपण हुळा करूया. हुळा करूया. फोटो काढण्यासाठी थांबलो होतो, पण आमची मस्ती संपत नव्हती. तो आम्ही हरभरा घेऊन चाललो होतो आता उळा करायला, पण माझी बहीण एक कलाकारच आहे. माझा हरभरा चोरणार होती. मी माझा घेऊन दिल्यामुळे तिने शेवटी झाडाचा उपटून घेतला, पण घेतलाच. बोलत होती हातातल्या हरभऱ्याचं कमी होईल त्यामुळे घेतला. हाय गाईज, ह्याला गहूचा हुळा आहे. गहूचा हुळा आहे. उळा करायचा आहे म्हणजे, आणि हरभऱ्याचं पण करायचंय. आता तुम्ही बघू शकता पुढे बघा. आणि लाईक सबस्क्राईब करा. पहिला आम्ही गहूचा उळा करणार होतो. मदत करू लागते ना. माझ्या बहिणीला बोलत होते की ती काम करू लागते, तर मला हाट बोलत होती. मला हुळा आणि उळा याच्यातला फरक कळत नव्हता, त्यामुळे माझी सारखी चूक काढत होते.
गहूचा उळा करण्यासाठी एकदम सारखं जुळून घ्यावं लागतं, त्याशिवाय होत नाही. माझ्या बहिणीला तर इतका कंटाळा होता की एवढी हळूहळू करत होती. आमची सगळी चिल्लर पार्टी आम्हाला मदत करत होती आज. सगळं जुळून आम्ही एका बाजूला ठेवत होतो. माझ्या बहिणीला राग आला, तिने माझ्याकडून का सरकवून घेतलं. सो आम्ही आता बघत होतो मावशीची वाट. मावशी कधी येणार आणि कधी आम्हाला भाजून देणार. आमचा आयुष मला तर कच्चच घालत होता खायला. माझे पप्पा पण आम्हाला हेल्प करत होते आणि तितक्यातच आजी आली म्हणून माझ्या बहिणीने आजीला आवाज दिला. आजीने इग्नोर केल्यामुळे तिचा पचका झाला. आजी कामावरून आली होती आणि भाऊ म्हणत होता की आजीला फोटोशूटमध्ये काढून घ्यावा. फायनली माझी मावशी आली होती. लाकडं पेटवले होते आणि गव्हाचा हुळा घेऊन भाजणारच होती. हुळा म्हटल्यावर सगळेच खुश होते. सगळ्यांनी थोडं थोडं घेऊन भाजत होते. खूप आनंदाचे क्षण होते आमच्यासाठी. माझी बहीण सुद्धा हुळा घेऊन भाजणार होती. माझी मावशी ओरडल्यामुळे माझी बहीण रागात होती आणि वरून माझ्या भावानेही तिला ढकलून दिले. मीही हातात गहू घेऊन भाजण्याचा प्रयत्न करत होते. भीती वाटली थोडी, पण नंतर काही नाही वाटलं. सो हाय गाईज, आता आम्ही गव्हाचा हुळा भाजतोय आणि हे मध्ये मध्ये करते. हुळा रे हुळा. आम्ही दोघी भाजत होतो आणि तितक्यात चुकाही काढत होती ती. माझ्या चुका काढत होती आणि तिलाच नंतर चटका बसला. तेवढ्यात आजीही मागून आली, तीही हसायला लागली. चटका बसल्याच्या नंतर अक्कल येऊन मग मस्ती नाही केली. आजी बोलत होती सांभाळून भाजा, चटका बसेल म्हणून. माझे पप्पा वेट करत होते कधी हुळा भाजून होते म्हणून. सार्थक आयुषला बोलत होता भाजना तिथे लवकर. तृप्तीला तर सारखे चटके बसत होते. तिला नंतर भीती वाटल्यामुळे ती एकदम सावधपणे भाजत होती. फायनली आमचा हुळा भाजून होणार होता. आग विझल्यामुळे पप्पा आम्हाला लाकडं टाकायला हेल्प करत होते. खूप मोठा जाळ झाला होता. तृप्ती बोलत होती ज्यांनी लाकडं टाकले त्यांनाच भाजायला भेटत नाही. आयुषच्या हातातला गहू संपला होता, त्याने रिटर्न जाऊन आणला. खूप गरम होत होतं. आमच्या दोघींच्या कमरेला कळ लागल्यामुळे आम्ही वाकून भाजत होतो. आग इतकी मोठी झाली होती की सगळ्यांना शेक लागत होता. खूप मोठी आग असल्यामुळे आम्ही सगळे लांबूनच भाजत होतो. सार्थक, प्रणिकेत आणि ऋतुजा यांनी तर खालीच बसून भाजायला सुरुवात केली होती. गावाकडे गेल्यावर सगळेजण सोबत असतात, खूप मज्जा येते. माझ्या बहिणीला काम कमी आणि नखरे जास्त येतात. सगळे खूप थकले होते. आमची खूप कंबर दुखत असल्यामुळे आम्ही खाली बसून भाजायला सुरुवात केली. माझी बहीण मला म्हणत होती थांब थोडं, माझं थोडंसंच राहिलं आहे, तू नंतर भाज. गहू जळून जात असल्यामुळे माझी मावशी साईडला काढून ठेवत होती. आमची स्नेहल बोलत होती खूप भारी आणि लांब लांब गहू आहे आमचा. ती सर्वांना हुळा पार्टीसाठी बोलवत होती. खूप गरम होत होतं सगळ्यांना आणि फायनली ते भाजून झालं होतं, त्यामुळे मावशी साईडला काढून ठेवत होती. मला नीट भाजता येत नव्हतं. मी प्रयत्न करत होते भाजण्याचा. स्नेहल घेऊन थांबली होती भाजायला. भावाला खूप गरम झालं होतं, तरीही त्याने तिच्या हातातून घेऊन भाजायला सुरुवात केली. माझ्या बहिणीने माझ्या खांद्यावर हात टाकला होता. सगळं वजन माझ्यावर टाकलं होतं. तेवढ्यात मध्ये भाऊ आला. सगळे खूप थकले होते, त्यामुळे काही जण आराम करत होते. शेवटी आम्हाला करावंच लागलं. कामं करायचा तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. परत आणायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी स्नेहलने जाऊन परत आणली. तिनेच परत आणली आणि तीच गोळा करून ठेवत होती. मावशीने एका साईडला काढून ठेवलं होतं. तिला मदत करण्यासाठी ऋतुजाही तितक्यात आली होती. प्रत्येक गोष्टीत मस्करी. माझ्या बहिणीला तर प्रत्येक गोष्टीत मस्करी सुचते. फायनल ती भाजून झालं होतं. एका परातीत गोळा करून ठेवलं होतं. आमच्या तिघांचंही थोडंच राहिलं होतं आणि मावशी साईडला काढून ठेवत होती आणि ऋतुजा आणि स्नेहल त्या परातीत गोळा करून ठेवत होती. सो हाय गाईज, हे भाजून झालं आहे आणि आता ते गोळा
खायला या म्हणायचं ना, खायला येऊ नका. नको खपनावर. मी सगळ्यांना हुळा खायला बोलवत होते, पण माझी बहीण म्हणाली येऊ नका कारण संपून जाईल म्हणून. फायनली ती भाजून झालं होतं. किती छान दिसत होतं. नंतर आम्ही तिघांनी जाऊन लाकडं आणले. आता करायचा होता हरभऱ्याचा हुळा. शेवटी आम्हालाच लाकडं आणावे लागले. हे सगळेजण एकदम आराम करत होते. सार्थकने आणि मी एका जागेवर लाकडं गोळा करून ठेवले. माझी मावशी हरभऱ्याच्या हुळ्यासाठी रिटर्न लाकडं टाकत होती. सगळे खूप थकल्यामुळे एकदम शांत बसले होते. फायनली मला आणि माझ्या भावालाच मावशीची हेल्प करावी लागली. फायनली मी आणि भावाने छोटे छोटे लाकडं तोडून त्याच्यामध्ये टाकले आणि तितकतच माझी बहीणही उठली मदत करायला. आमच्या फॅमिलीमध्ये मस्तीही चालू असते काम करता करता. मी आजीला विचारत होते, आजी बगळा उडत नाही का? हरभऱ्याच्या वेळेस जाळ खूप भारी झाला होता. हरभराही खूप भारी दिसत होता भाजता वेळेस. त्या हरभऱ्याला वेगळं भाजायचं असल्यामुळे मावशी बोलली, मी भाजते, तुम्ही आराम करा. मावशीलाही खूप गरम होत होतं आणि घामही येत होता, तरीही ती आमच्यासाठी प्रयत्न करत होती. आमची अर्धी भावंडे कुठे गायब झाली का माहिती. सगळे थकले होते. मी हुळा बोलत होते. माझी बहीण सारखी एका बाजूला बसून चूक काढत होती. हुळा आणि ओळा याच्यामधला फरकच कळत नव्हता मला. मीही खूप थकले होते आणि एका साईडला उभी राहिले होते. कितीही सिरियस गोष्ट असली तरी माझ्या बहिणीला मस्करी सुचत असते. ते खूप जळून जात होतं, त्यामुळे माझी आजीही मावशीला हेल्प करत होती, ते जळून जाऊ नये म्हणून. एका साईडला लाकडं घेऊन मग मावशी पलीकडून गेली होती. खूप जाळ लागत होता. मावशीने खूप मदत केली आमच्यासाठी. आजीही आम्हाला खूप हेल्प करत होती. हाय गाईज, बाय गाईज. मी सर्वांना हाय गाईज बोलत होते, पण माझी बहीण सर्वांना बाय गाईज बोलत होती. तितक्यात माझा भाऊ शेजारी येऊन बसला. तोही खूप दमला होता आणि आजी आणि मावशीच बनवत होते. हाय गाईज. हा वैसे बिन कामाची काहीच काम नाही केलं. असं कधीच नाही बोलणार. करू लागलं तर हरभराच सोडा. हरभऱ्याचं काहीच केलं नाही. हरभरा आणला फक्त. उळा झालेला आहे, सगळ्यांनी खायला या. फायनली हुळा झालेला होता आणि आम्ही सगळे खायला बसलो होतो. किती भारी दिसत होता. चवीला एकदम टेस्टी होता. त्या हुळ्यामध्ये आग असल्यामुळे आजी बोलली, सांभाळून खा. हुळा खायला प्लस वावरात हुळा करणे ही एक वेगळीच मज्जा असते. खूप गरम असल्यामुळे आम्ही थंड व्हायला ठेवला होता. खूप भारी झाल्यामुळे आमच्या तोंडाला पाणी इतकं सुटलं होतं की आम्हाला राहावेनाच. आम्ही सगळ्यांनी तर पहिलं खायला सुरुवात केली. ऋतुजाने तोंडात टाकला आणि गरम होतं त्यामुळे बाहेर काढून फेकून दिलं. खायला या तर फोटो काढायला. आमची स्नेहल तुम्हा सगळ्यांना हुळा खायला बोलवत होती. हरभरा खाई येऊ नका असे तिचं म्हणणं आहे. सगळ्यांनी हुळा खायला या. हुळा पार्टी, हुळा पार्टी. तिला बोलता येत नाही येत, ती हुळा म्हणती आणि हुळा ये आणि सर्वांनी या. मम्मी व्हिडिओ काढत असल्यामुळे व्हिडिओ मध्ये शेवटी आली.